आपल्या आवडत्या वचनानाथ प्रसन्न चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा वचननाथांची कृपा तुमच्यावर आहे, कारण आजचा संदेश साधा नाही जो तुमच्या आयुष्याला दिशा देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण दिवसभर खूप बोलत असतो मित्रांशी, ऑफिसमध्ये, घरी, पण कधी स्वतःलाच विचारलंय का आपण जे बोलतोय ते योग्य आहे का? वचननाथ सांगतात, आजकाल निंदा करणं खूप सोपं झालं आहे. कोणी यशस्वी झाला तर नशिबाने झाला असेल, कोणी चुकला तर त्याच्याकडून हेच अपेक्षित होतं. आपण सहज बोलून जातो, पण त्या शब्दाची जखम किती खोल असते याची आपल्याला जाणीवही नसते. वचननाथांची अमृतवाणी सांगते, कधी कोणाची निंदा करू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका, कारण काठीची जखम भरते पण शब्दाची जखम आयुष्यभर राहते. जरा विचार करा, ज्यांच्याबद्दल आपण वाईट बोलतो, जो माणूस कदाचित आयुष्यात मोठ्या संघर्षातून जात असेल, आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला दुःख नाही असं नसतं. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा आपण कोणाविषयी वाईट बोलतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच नाही, आपल्या संस्काराचं प्रदर्शन करत असतो. वचननाथ भक्तांनो, आपण स्वतःला भक्त मानतो, पण एकदा मनापासून स्वतःला विचारा, आपण खरे भक्त आहोत का? कारण खरा भक्त निंदा करत नाही, वाईट बोलत नाही आणि नेहमी चांगलं विचारतो, चांगलं बोलतो. वाईट बोलायला मोठं ज्ञान लागत नाही, पण शांत राहायला मोठं मन लागतं. आज सोशल मीडियाकडे बघा, एका पोस्टवर, एका व्हिडिओवर लोक किती घाणेरड्या कमेंट्स करतात. कोणी विचार करतो का समोरचाही माणूस वाचतोय, त्यालाही भावना आहेत, त्यालाही कुटुंब आणि स्वप्न आहेत. मग सांगा भक्तांनो, निंदा करून आपल्याला काय मिळतं? थोडा अहंकार, थोडी खोटी मज्जा आणि शेवटी मनाची अस्वस्थता. पण जर आपण चांगलं बोलायला शिकलो, आपल्याला मिळते मानसिक शांतता, लोकांचा आधार आणि स्वतःबद्दल अभिमान. म्हणून चला आजपासून एक छोटासा संकल्प करूया. कोणी निंदा करत असेल तर आपण सहभागी होणार नाही. दुसऱ्याच्या चुका सांगण्याआधी आपल्या चुका आठवू आणि शब्द वापरताना जपून बोलू. कारण वचननाथ म्हणतात, शब्द जपा, भाषा जपा, माणसं जपा, आणि माणूस सुटला तर समाज सुटतो. जर वचननाथांची अमृतवाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, वचननाथ प्रसन्न चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयामध्ये.